नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 54वा। त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। नर्मदा परिक्रमा कथनाचा हा 54वा भाग। आज रात्री ज्या ठिकाणी मुक्काम झाला ते ठिकाण म्हणजे भिकमपूर, अगदी उंच डोंगरावरती असलेलं गाव। आणि आता सगळं उंचच होतं, कारण आता चढच तेवढा होता आणि जंगलही तितकंच होतं। म्हणून या भिकमपूरमध्ये मुक्काम करून पहाटे लवकर उठलो। तसं तर पायांना जो त्रास होत होता तो रात्री तर त्या मलमामुळे, औषधामुळे बरं वाटलं, पण पहाटे उठल्यावर पुन्हा चालायचं आहे, कारण 1-1.5 किलोमीटर तो असलेला हँडपंप, गावात तर कुठे तशी व्यवस्था नाही आहे, म्हणून त्या हँडपंपवरती स्नानाला जायचं आहे। तसं माझ्या पतिदेवांनी सांगितलं, आपण पुढे जर 2-3 किलोमीटर गेलो तर पुढे, मी मागच्या वेळी तिथं मुक्काम केला होता, तर तिथे एक नदी आहे आणि तिथे स्नान करण्यासाठी व्यवस्था आहे, पण 3 किलोमीटर जाण्यासाठी सकाळ व्हावी लागेल, कारण पाऊलवाट आहे आणि पाऊलवाटांचा रस्ता कुठे हुकाचूक अंधारात होईल, म्हणून पहाटे तिकडं जाण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की आपण इथे स्नान करू। म्हणून त्या हँडपंपवरती स्नानाला जायचं आहे, पण पाय एवढे कन्हरलेले आहेत की आता चालायला खूप जड जातं आहे। तसं तर ओझंही नाही आहे चालायला, आता बॅग तर जागेवरच ठेवलेली आहे। आंघोळीचे कपडे घेऊन काठी टेकत कसं तरी त्या हँडपंपपर्यंत गेलो आणि स्नान करून आलो, कमंडलूही भरून आणले। आल्यानंतर मैयेची आरती, पूजा, अष्टक झाले आणि आता सामान आपल्या बॅगेमध्ये भरायचं आहे, म्हणून माझं सामान भरून झालं आणि मी बसले होते। माझे पतिदेवांचंही त्यांनी सामान भरलं, पण तेवढ्यात आता सॉक्स आणि बुटं घालायचे आहेत, म्हणून मी तर सॉक्स घालत होते, पण मी कण्हत कुथत, कारण मला असं वाटायचं मला खूप त्रास होतो आहे। पण माझे पतिदेव माझ्या समोरूनच बसलेले होते, ते सॉक्स पायात घालत होते, पण जेव्हा त्यांचे पाय असे ते लांबून पाय बसलेले होते, एक पाय लांबलेला होता आणि एका पायामध्ये सॉक्स घालत होते, तेव्हा मी बघितलं, तर कारण तिथं एक लाईट होता उजेड, त्याच्यामध्ये त्या उजेडात मला दिसलं की माझे पाय काहीच नाहीत। अरे, इतके भयंकर त्यांचे पाय झालेले आहेत की त्यांच्या पायाचे कातडे कधी निघून गेलेत, त्यांच्या बोटामध्ये इतक्या चिखल्या झालेल्या आहेत, एवढा त्रास त्यांना होत असेल, पण ते काहीच बोलत नाही आहे। आणि मला एवढासा त्रास झाला की मी लगेच त्यांना सांगते। आणि जेव्हा मी हे दृश्य बघितलं तेव्हा आता तर माझ्याच डोळ्यात पाणी यायला लागलं। मलाच असं वाटू लागलं की हे काय आहे, माझं काहीच नाही, माझं दुःख तर मी केव्हाच विसरून गेले। माझ्या पायाला तर थोडीशी जखम आहे, पण ह्यांच्या पायाला पूर्ण चवड्याचा पूर्ण तळवा निघून गेलेला आहे आणि चिखल्याही एवढ्या झालेल्या आहेत बोटांच्या मध्ये, पण हे कोणाला सांगणार आहेत, ते फक्त मैयालाच सांगणार आहेत। म्हणून तर वेळोवेळी मलाही सांगत होते की तू मैयाला सांगत जा, मला सांगण्यापेक्षा, कारण मला सांगून मी फक्त म्हणेल अगं बाई काय झालं, असं झालं, पण मैयाला सांगितलं तर मैया लगेच बरं करेल। आणि ते स्वतः तर कोणाला सांगणार, ते स्वतः मैयालाच सांगत असावे। म्हणून तर एवढं चालूनसुद्धा, एवढा त्रास होत असूनसुद्धा कधीच त्यांनी आई नाही बाई नाही काही म्हटलेसुद्धा नाहीत। आणि रात्री माझ्या पायाला मलम मी लावला तेव्हा त्यांच्याही पायाला लावला असता, पण मी कधीच बघितलं नाही। आणि मी तसा विचार करायला पाहिजे होता की मला एवढा त्रास होतो म्हटल्यावर त्यांना तरी थोडाफार होत असेल, विचारायला तरी पाहिजे होतं, पण तसं मला कधीच कळलं नाही। जेव्हा त्या जखमा त्यांच्या पायांच्या बघितल्या आणि तेव्हा मला खूप वाईट वाटू लागलं। मी त्यांना म्हटलं, अहो खरंच माझीच खूप मोठी चूक आहे, मी माझं दुःख सांगत राहते, पण तुमचं तुम्ही कधीच सांगितलं नाही। त्यांनी सांगितलं की दुःख सांगण्यामध्ये वेळ घालवायचा नाही आपल्याला,
नर्मदा मैयाला सांगितलं की ती बरोबर चालवते, केवढी जखम असेल ना ती बरोबर बघून घेते, कारण त्यांचा मैयावर खूप विश्वास आहे आणि त्यांच्या आत्मविश्वासामुळे माझा विश्वास दृढ होत चाललेला होता. नाहीतर मला काय माहिती होतं कोण नर्मदा मैया आहे. त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्याकडे बघून, जसं परमार्थ करणारे माणसं मोठ्या व्यक्तींकडे पाहतात. तुम्हाला मागे कधी सांगून गेले असेल की माऊली ज्ञानेश्वर महाराजसुद्धा म्हणतात की व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसतो. मग त्यांनी मोठ्यांकडे बघितला, मग मलासुद्धा आपोआपच ते वळण लागून गेलं की माझे पतिदेव एवढा त्रास घेत आहेत आणि तरीसुद्धा कुणावर रुसवा नाही. आपण जर एखाद्या व्यक्तीसाठी काही करत असलो आणि त्या व्यक्तीने जर आपल्याकडे लक्ष दिलं नाही किंवा दिलं नंतर, पण आपल्याला अशी उपकाराची भावना आपल्या मनात असते की आपण याच्यावर उपकार करतो आहे. पण नर्मदा मैयेची परिक्रमा करत असताना सगळ्या प्रकारचे अनुभव येतात, त्रासही होतो, पण तरीसुद्धा परत परिक्रमेला जाण्याची इच्छा होते आणि मैयापासून मन बाजूला व्हायला तयार होत नाही आहे. ही मैयाची खूप मोठी कृपा असेल. म्हणून त्या ठिकाणावरून आता मी सांगितलं आहोत तुमच्या पायाला पण मलम लावायला पाहिजे होता. ते म्हटले काही नाही, चल, काही होत नाही. आणि मी म्हटलं बघा केवढी श्रद्धा आहे की माझ्या पायाला मी तर केवढं काळजीने मलम लावला आणि त्यांनी काहीच नाही. तसेच सॉक्स घातले, तसेच बूट घातला आणि तसेच नर्मदेहर म्हणून आता निघायचं आहे. तर दुकानदार उठला आणि दुकानदाराने सांगितलं बाबाजी निकल रहे क्या. ह्यांनी सांगितलं हो. ते म्हटले थांबा, मग चहा तर घेऊन जा. आणि मग तिथे चहा घेईपर्यंत थांबलो, चहा वगैरे घेतला आणि आता त्या दुकानाच्या पाठीमागूनच पाऊल वाट होती. त्या पाऊल वाटेने त्यांनी सांगितलं इथून सरळ जात राहा, पुढे गेल्यावर थोडं उजव्या हाताला वळावं लागेल आणि मग गाडीचा रस्ता असेल, कच्चा रस्ता, तर त्या रस्त्याने जा. मग त्याने नर्मदेहर म्हणून, आम्ही नर्मदेहर म्हणून त्याचा निरोप घेतला आणि त्या ठिकाणावरून निघालो. पुढे 2-3 किलोमीटर सगळा रानाचाच रस्ता होता. मग आता 3 किलोमीटर गेल्यावर पुन्हा काल जो हायवे सोडला होता, जो निवास रोड, तो निवास रोड पुढे शहापुरा वगैरे तिकडे जात होता दिंडोरीकडे. तर तो रस्ता पुन्हा लागला आणि आता त्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने बिजोली म्हणून गाव आहे. तर त्या गावात दुर्गा माता मंदिर आहे आणि तिथे आश्रमही आहे, राहण्याची वगैरे व्यवस्था आहे. तिथे शेजारी नदीसुद्धा आहे आणि तिथे पाण्याची वगैरे व्यवस्था आहे. म्हणून असं वाटत होतं की माझे पतिदेवांनी सांगितलं होतं की आपल्याला तिथे जायचं आहे, पण आमचं जाणं झालं नाही. म्हणून असं वाटलं की रात्री इथं आलो असतो तरीसुद्धा सगळी व्यवस्था होती. इथं मंदिरही खूप सुंदर होतं, राहण्याची व्यवस्थाही सुंदर होती, पण शेवटी मैयेची इच्छा म्हणून तिथं गेलो. तर तिथं गेल्यावर मंदिरात तर त्यावेळी कुणी नव्हतं. मग माझ्या पतिदेवांनी सांगितलं मागच्या वेळी इथं एक बाबा होते आणि ते बाबा सदाव्रत देत होते, पण आता कुणी दिसत नाही आहे. तेवढ्यात एक शेजारचा मनुष्य, म्हणजे शेजारीच त्याचं घर होतं, त्याने आम्हाला पाहिलं. तसा तो भाग खूप खडतर आहे, तिकडं जेवण वगैरे चहा पाहिजे तेव्हा भेटणं अवघड आहे. कधीकधी असं होतं पैसे असूनसुद्धा आपण विकतसुद्धा घेऊ शकत नाही, अशी कधीकधी परिस्थिती होते. म्हणून त्या ठिकाणी तो मनुष्य आला आणि आम्हाला असं वाटायचं एवढी थंडी आहे आणि एवढं आता गवतातून ह्याच्यातून चालून आलेलो आहोत म्हणून सगळे पाय गारठलेले आहेत, तर आता चहा मिळायला पाहिजे होता. तेवढ्यात तो मनुष्य आला आणि तो म्हटला बाबाजी, तिथं बाबाजी नाही आहेत, बाबाजी बाहेर गेलेले आहेत, म्हणून तुम्ही माझ्या घरी चला, मी तुम्हाला चहा देतो. आणि रस्त्याच्या कडेलाच त्याचं घर होतं, त्याची छोटी दुकानही होती. आम्हाला असं वाटलं की तो आता फुकट चहा पाजणार आहे, मग आपण त्याचा फुकट चहा घेण्यापेक्षा आणखीन आपण बिस्किट पुडे वगैरे घेतले विकत, तर त्याची तेवढी विक्री होईल. म्हणून आम्ही बिस्किट पुडे घेतले त्यांच्याकडून आणि चहा बिस्किट खाऊन तिथून त्यांनी सांगितलं कधी आलात तर परत येत जा, माझं इथं रस्त्याच्या कडेलाच घर आहे, दुकान आहे आणि इथं मंदिर आहे, सदाव्रत आहे, इथंही चांगली व्यवस्था आहे. आणखी कोणी तुमच्याकडचं कधी तुम्हाला भेटलं, कोणी विचारलं तर हे ठिकाण सांगत जा, चांगलं ठिकाण आहे. आम्ही त्याला हो म्हटलं. तिथून पुढे निघालो, त्याला नर्मदेहर करून पुढे निघालो. आता तो रस्ता जो होता त्या रस्त्याचं काम चालू होतं. सगळा रस्ता
फोडलेला होता. आता तर पुन्हा दगडांचा रस्ता लागला, कारण बाजूबाजूने रस्ता काढून दिलेला, एका बाजूने खडी पसरवलेली. आणि चालत असता आता पुढे छोटे छोटे गावं लागले. ते म्हणजे बिजोलीनंतर बिसोर म्हणून गाव लागलं, 1-2 किलोमीटरच्या अंतरावरच. तिथून पुढे निघाल्यावर पुढे एक माणिकपुरा म्हणून गाव लागलं आणि त्याच्या पुढे देवहरा म्हणून गाव लागलं. छोटे छोटे गावं रस्त्याने लागत होते, पण त्या गावामध्ये अशी काही व्यवस्था नव्हती की तिथं आपण थांबू आणि चहापाणी घेऊ शकू. मग तो देवहरामध्ये एक मनुष्य चहा पाजत होता परिक्रमावासियांना, तर त्याने हाक मारली आणि आम्हाला तिथे चहा दिला. आता तिथून पुढे निघाल्यावर पुढे 5-6 किलोमीटर चालून गेल्यावर रमपुरा म्हणून गाव लागलं. आता गावही छोटंसं होतं, रस्त्याच्या कडेला छोट्या छोट्या वस्त्या होत्या. आता मोठा रस्ता होता, रस्त्याचं कामही चालू होतं कुठं आणि कुठे रस्ता खोदलेलाही होता. म्हणून त्या ठिकाणी उजव्या हाताला एक घर होतं आणि त्या घरची माताजी जी होती, ती माताजी आणि तिची माताजी म्हणजे दोघीजणी बाहेर गप्पा मारत बसलेल्या होत्या. आणि आम्ही चौघे चालत असताना त्यांना दिसलो. आणि ती जी माताजी होती, तिची माताजी म्हणजे ती आजी, तिने मला बघितलं आणि ती म्हटली, बाई बघ तिच्या मुलीला सांगत होती, बघ किती बघ, अगं गुडिया आहे, परिक्रमा करते. ती म्हटली, अगं बाई खरंच? म्हणे बोलवायचं का त्यांना, आपण त्यांना विचारू. आणि तसं म्हटल्यावर ती म्हणे, तसं नाही येणार ते, आपण त्यांना काहीतरी चहा वगैरे घ्यायला या म्हणू. आम्हाला त्यांचे बोलणं ऐकू येत होतं, रस्त्याच्या कडेलाच घर होतं. म्हणून ती म्हटली, नर्मदेहर माताजी आओ चाय पिओ. आता आम्हालाही तेवढंच लागत होतं. आम्हीसुद्धा चाय पिओ म्हटल्यावर लगेच तिथे वळलो आणि तिथे जाऊन बसल्यावर त्यांच्या ओट्यावरती आता त्यांनी दोघींनी चौकशी सुरू केली. आता ते रोजचंच होतं, नेहमीचंच होतं. जिथं मुक्कामाला गेलं तिथं तेवढे प्रश्न ठरलेलेच होते लोकांचे. कुठून आले, कोण आहात, तुम्ही दोघं कोण आहात, कधी लग्न झालं, किती मुलं आहे, असं हे सगळे प्रश्न त्यांचे, त्या लोकांचे. मग ह्यांनी तेवढे सगळे प्रश्न विचारले आणि त्या माताजीला असं वाटू लागलं की यांना थांबवून घ्यावं आणि यांना जेवण खाऊ घालावं. म्हणून ती म्हटली, आत्ता स्वयंपाक होईल, तुम्ही जाऊ नका. चहा घेतला असला तरी पण थोडा वेळ आराम करा, मी आत्ता स्वयंपाक करते. पण सगळ्यांनीच असं सांगितलं, नको, एवढ्या लवकर कसं थांबायचं, मग उन्हाचं चालायला कठीण होतं. आणि आता उंच खूप ऊन लागतं, कारण जंगल आहे पण रस्त्याच्या कडेला झाडं कमी आहेत, म्हणून सावली कमी आहे आणि रस्ता तापलेला, ऊन जास्त लागतं. म्हणून म्हटले, नाही आपण पुढेच निघू. मग माताजीला सांगितलं, परत कधी आलो तर नक्की येऊ. माझ्या पतिदेवाने सांगितलं. तेवढ्यात त्या माताजीचे तिचे पतिदेव आले आणि त्यांनाही एवढा आनंद झाला. ते म्हटले, बाबाजी आज रुक जाओ. पण माझ्या पतिदेवाने सांगितलं, नाही, तुमचा नंबर द्या, आम्ही परत येऊ आणि परत आल्यावर नक्की तुमच्याकडे येऊ. म्हणून त्यांचा मोबाईल नंबर घेतला. त्या माणसाचं नाव होतं इंद्रलाल गौलिया. म्हणून नंतरच्या 2-3 परिक्रमेमध्ये, दुसऱ्या परिक्रमेमध्ये सुद्धा त्यांना भेटून गेलो होतो. आणि तिसऱ्या परिक्रमेमध्ये म्हणजे राघवसोबत असताना तिथे मुक्कामच झाला होता. पण त्यांना खूप आनंद व्हायचा. आम्ही बस घेऊन गेलो होतो तेव्हासुद्धा त्यांच्याकडे थांबलो होतो थोडा वेळ. आणि ते जेव्हा कधी त्यांना व्हॉट्सअपला वगैरे त्यांना माहिती व्हायचं की हे परिक्रमेला येणार आहेत, तर त्यांना खूप आनंद व्हायचा, ते वाटच पाहत राहायचे. म्हणून त्या ठिकाणी चहा वगैरे घेऊन आता त्यांना नर्मदेहर करून पुढे निघालो. पुढे जवळजवळ 6-7 किलोमीटर चालून गेलो. आता तर 11-11:30 वाजलेले होते. अशावेळी त्या पुढे बिछिया गावामध्ये गेलो आणि बिछियामध्ये गेल्यावर आता वायाळदादांना खूप भूक लागली. इथून पुढे, कारण वयस्कर आहेत म्हणून भूक लागणारच. म्हणून त्यांनी सांगितलं, बाबा म्हणजे माझ्या पतिदेवांना म्हटले, महाराज थोडं थांबायचं का, आपण काहीतरी इथं बनवू, जेवण करूनच जाऊ. आणि असं आमचा विचार चालूच होता, बोलणं चालूच होतं. तेवढ्याच एका मंदिरामधला पुजारी समोरून येत होता. ते म्हटले, अरे नर्मदेहर परिक्रमा अशी आहे ना. ते म्हटले, चला इथं धर्मशाळा आहे, तुम्हाला तिथे सदाव्रत देतो, तुम्ही स्वयंपाक बनवा मस्त आणि जेवण करा. आता आम्हाला नको वाटत होतं, कारण असं थकल्यासारखं वाटायला लागलं होतं. म्हणून म्हटलं आता बनवायला नको, पण वायाळदादांना भूक लागलेली होती. म्हणून माझ्या पतिदेवांनी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर म्हटले, ठीक आहे चला.
गेलो रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आणि तिथे धर्मशाळेमध्ये गेल्यावर त्यांनी सदाव्रत दिलं. ते म्हटले, काय पाहिजे, पीठ पाहिजे का, काही डाळ पाहिजे का? माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही. आता दुपारची वेळ आहे आणि दुपारी रोट्या वगैरे खाल्ल्या तर पुन्हा चालायला खूप जड वाटतं, म्हणून हलकं हलकं म्हणजे खिचडी भात बनवू म्हणून खिचडी भाताची तयारी केली. आणि तिथे गावामध्येच म्हणजे रोडच्या कडेला सगळं इथून तिथून बाजार भरलेला होता. म्हणून त्या पुजारी बाबांनी भाजीपाला वगैरे आणून दिला, बटाटे वगैरे, मिरची, कोथिंबीर जे लागतं आहे ते, आणि आणून दिल्यावर आम्ही मस्त तिथे चूल वगैरे पेटवली आणि तिथे खिचडी भात बनवला. आता खिचडी भात माझ्या पतिदेवांनीच बनवला, कारण त्या दिवशी सगळ्यांनाच थकल्यासारखं वाटत होतं. सगळा चढाचा रस्ता होता, पण आता ते कोणाला सांगणार आहेत, म्हणून त्यांनी भात बनवला. आम्ही सगळ्यांनी तोपर्यंत आराम केला आणि भात बनल्यावर त्यांनी सांगितलं, उठा आता जेवण करून घ्या. आम्ही सगळेजण जेवलो. जेवण झाल्यावर भांडे वगैरे घासून ठेवले आणि आता पुढच्या रस्त्याला निघालो. पुजारी बाबा तर तिथं नव्हते, त्यांनी फक्त सामान देऊन ती निघून गेले होते. त्यांना कुठेतरी पूजेसाठी जायचं होतं, म्हणून दरवाजा फक्त त्यांनी सांगितलं, लोटून घ्या, ओढून घ्या आणि निघून जा. म्हणून आता तिथून निघालो. आता त्या बाजारपेठेत एवढी गर्दी होती आणि निघायचंच खूप अवघड झालं होतं त्या गर्दीमधून. मग कसं तरी हळूहळू बाहेर निघालो. गावाच्या बाहेर निघाल्यावर एक मोठी नदी लागली आणि ती आता तर सगळ्यांना असं वाटू लागलं की आपले कपडे इथं धुवावे की काय, कारण पाणी खूप स्वच्छ आणि सुंदर वाहत होतं. पण म्हटले खूप ऊन झालेलं आहे, इथं उन्हाचं थांबलो तर आणखीन पुढं आपल्याला उशीर होईल आणि पुढे शक्यतो मुक्कामासाठी गाव एवढे व्यवस्थित नाही आहेत, सगळे गरीब लोक आहेत आणि कुणाला त्रास द्यायला नको, म्हणून आपलं चालून एखाद्या मोठ्या गावामध्ये जाऊ. म्हणून तिथून पुढे निघालो. आता तर खूपच चढ, सगळा घाटच घाट, कारण त्या गावापासून जवळजवळ 20-25 किलोमीटरपर्यंत सारखा घाटच आहे. छोटे छोटे गावामध्ये लागतात, नुसती चढ उतार चढ उतार, म्हणून 2-3 किलोमीटरचा एवढा घाट. तो घाट चढून वरती गेलो तर वरती एक छोटंसं गाव लागलं, ते म्हणजे कटवी म्हणून गाव लागलं. आता कटवी गाव, मला खूप तहान लागली तिथं. यांना म्हटलं, अहो पाणी पाहिजे होतं. ते म्हटले, थांब बघतो. मग आम्ही तिथं तिघंजणं उभा राहिलो. माझे पतिदेव इकडं तिकडं बघू लागले, पण तिथं पाण्याची एवढी पंचायत होती की एक आजी ती एका छोट्याशा पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं होतं तिनं आणि तिचं लुगडं धुत होती, तर ती ग्लासाने पाणी त्या लुगड्यावर ओतायची आणि त्या लुगड्याला धुवायची. म्हटलं एवढी पाण्याची इथं टंचाई आहे, आपण पाणी इथं प्यायलाच नको. म्हणून आणखी थोडं पुढं गेल्यावर एक हँडपंप दिसला. आम्हाला असं वाटलं ह्याला थोडं तरी पाणी येईल म्हणून, पण तिथंच एवढी गर्दी होती आणि सगळे हंडे घेऊन बसलेल्या माता होत्या, म्हणून आम्ही म्हटलं नकोच आता. आणखी थोडं पुढं गेलो तर एक विहीर होती डाव्या हाताला. मग त्या विहिरीवर काही माता भगिनी पाणी भरत होत्या, तिथून पाणी घेतलं. आणि आता पुढं गेल्यावर पुढे घुगवा पार्क म्हणून डाव्या हाताला एक आहे, ते पार्क गार्डन वगैरे, तिथे काही उद्यान आहे, पण आम्ही तिकडे काही वळलो नाही. आणि ते तिथून पुढे गेल्यावर घुगवा गाव लागतं. त्या गावाच्या पुढे गेल्यावर एक गुंतलवाडा म्हणून गाव लागतं. तर ते गुंतलवाडा छोटे छोटेच गावं आहेत. मग त्याच्या अलीकडे तो घाट उतरल्यावर डाव्या हाताला पुन्हा एक छोटीशी विहीर होती आणि एक छोटासा आश्रम होता. तिथे एक बाबाजी बसलेले होते. आम्ही त्या बाबाजींना विचारत होतो, बाबाजी इथं परिक्रमावासी थांबतात का, इथं पाणी वगैरे मिळेल का? पण ते बाबा काही बोलले नाहीत. मग आम्ही म्हटलं जाऊ द्या, आपलं पुढे बघू. आणि पुढं गेल्यावर बंजरकुटी म्हणून एक गाव लागलं आणि त्या गावामध्ये शाळा वगैरे होती आणि त्या शाळेच्या पुढंच एक असं मंदिर होतं की त्या मंदिरावरती भगवान श्रीकृष्णाला, जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहेत असे घोडे वगैरे रथ, आणि भगवान श्रीकृष्ण पुढे धुरावर बसलेले, अर्जुन रथात बसलेला, जसा गीता सांगण्याचा जो प्रसंग आहे तसं त्या मंदिरावरती तसं बांधकाम केलेलं होतं.
म्हणून आम्ही तिथेच ओट्यावरती बाजूला बसलो, पाणी वगैरे प्यालो, आणखी बिस्किट वगैरे खाऊन तिथे थोडं थांबलो. आणि मग आता खूप प्रवास झाल्यासारखं वाटू लागलं, म्हणजे समाधान वाटू लागलं. पण माझे पतिदेव म्हटले, आता आपल्याला चालायचं आहे, पण आम्हाला काहीतरी तू एखादी कथा सांगत असेल तर आपला प्रवास चांगला चालेल. आता मी म्हटलं, रस्त्याने चालता चालता काय कथा सांगता येणार आहे. पण तरीसुद्धा त्यांनी सांगितलं, नाही, आपण हळूहळू चालू. आता सगळा आता पुन्हा उतार आहे, जेव्हा चढ येईल तेव्हा गप्प बसून घे, उतार आला की पुन्हा सांगायला सुरू कर. म्हणून आम्ही चौघेही सोबत चाललो. आणि सोबत चालत असता आता मी एक कथा सांगू लागले. ती कथा म्हणजे रामायणामधली कथा. त्यांनी विचारल्यावरून सांगितली की कैकेयीने रथाचा आख कसा पकडला. आता मी तुम्हाला पूर्ण कथा सांगत बसणार नाही आहे, पण त्यावेळी जी कथा सांगितली त्यासाठी कैकेयीच्या चालू जन्माची कथा आणि मागील जन्माची कथा, अशा 2 जन्माची कथा सांगून बरोबर त्या शंकेचं समाधान होतं की कैकेयीने दशरथ राजा जेव्हा स्वर्गात युद्धासाठी गेला होता तेव्हा त्यांच्यासोबत कैकेयी गेली होती आणि तिने युद्धामध्ये रथाचा आख पकडला, आख तुटला होता. तर त्याचं 2 कथा सांगून अगदी समाधान झालं आणि मलाही खूप आनंद मिळाला. कारण मी सुद्धा माझ्या वडिलांच्या, कारण माझे वडीलही कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत, आणि त्यांच्या मुखातून मी ही ऐकलेली ही कथा होती, म्हणून मलाही खूप सांगायला आनंद वाटला. आणि तेवढी कथा सांगेपर्यंत एवढा वेळ कसा निघून गेला कळलं नाही. आणि आता जवळजवळ 5 वाजलेले आहेत, म्हणजेच अर्ध्या पाऊण तासामध्ये दिवस मावळेल अशा वेळेत आम्ही एका मोठ्या गावात जाऊन पोहोचलो. एवढी कथा सांगेपर्यंत म्हणजे जवळजवळ 8-10 किलोमीटर जाऊन पोहोचलो. आणि एवढं अंतर सहज चालून गेलो, आम्हाला कळलंसुद्धा नाही की आम्ही कधी एवढं अंतर कधी चालून गेलो आम्हालाच कळलं नाही. म्हणून ते पुढं गाव लागलं ते म्हणजे शहपुरा. कारण इथे थोडा घोळ होतो, कारण मागे एक शहपुरा झाला, अजून पुढे एक शहापुरा आहे आणि हा शहपुरा आहे. त्या शहपुरामध्ये गेल्यावर गाव खूप मोठं होतं आणि गावात प्रवेश झाल्याबरोबर उजव्या हाताला एक मोठं हॉटेल होतं. त्या हॉटेलवाल्याने लगेच हाक मारली, नर्मदेहर आओ बाबाजी. आता त्याने त्याचं हॉटेल जेवणाचं होतं, पण आम्हाला चहा पिण्यासाठी बोलावलं. त्याच्याकडे चहा नव्हता, म्हणून त्याने शेजारच्या हॉटेलवाल्याकडून चहा आणला आणि आम्हा सगळ्यांना चहा दिला. सांगितलं, आणखी काही सेवा, जेवण वगैरे करायचं, तुम्हाला काही बिस्किट वगैरे किंवा आणखी काही लागत असेल तर. आम्ही म्हटलं काहीच नाही, कारण जेव्हा जे पाहिजे तेव्हा मैया देतेच, मग संचय ठेवायचा कशासाठी. आणि आपण सोबत ठेवलेलं शक्यतो मैया त्याचा वापरच होऊ देत नाही. आपण काही सोबत जास्त ठेवायचंच नाही, गरजेपुरतं सामान ठेवायचं, हे आपल्याला पुढं गेल्यावर कामं येईल ह्याच्यासाठी तर अजिबात ठेवायचं नाही. जे आहे ते तेव्हाच संपून टाकायचं आणि दुसऱ्यांना देऊन टाकायचं. म्हणजेच आपण जसं आपल्या हाताने दान केलं तर आपल्यालाही मैया तसं देत असते. म्हणून तिथे चहा वगैरे घेतला आणि त्यांना नर्मदेहर करून आता पुढे निघालो. गाव, आता एवढं गाव पास करायला 1-1.5 किलोमीटर अंतर होतं आणि पूर्ण शहरामधून चालत होतो. 1-1.5 किलोमीटर अंतर चालून गेलो आणि आता मुक्कामासाठी विचारू लागलो. तर लोकांनी सांगितलं, तुम्हाला या गावामध्येच एक राम मंदिर आहे, तिथं तुम्ही मुक्काम करू शकता. पेठातून जावं लागेल थोडं, पण सरळ रस्ता दाखवून दिला. आता पुढे पुढे गेल्यावर तुम्ही विचारत जा, कारण पुढे खूप वाकडं तिकडं पेठा आहेत आणि मधून जाताना चुकायला नको म्हणून विचारत राहा प्रत्येक वेळी. म्हणून त्या रस्त्याने मध्ये राम मंदिराकडे निघालो. आता राम मंदिराच्या जवळ गेल्यावर आता तोपर्यंत दिवस मावळला होता. तिथं गेल्याबरोबर तिथे तेव्हा एवढी सेवा होत नव्हती, म्हणजेच एवढं लक्ष देत नव्हते. आता खूप व्यवस्था आहे तिथे आणि खूप काळजी घेतात तिथले बाबाजी. तेव्हा ते बाबाजी तिथं नसावेत, म्हणून तिथं गेलो आणि गेल्याबरोबर आसन कुठं लावायचं म्हणून आम्ही विचारू लागलो, तर आमच्यासोबत कोणी व्यवस्थित बोलत नव्हतं. मग तिथं जे कामाला जे माणसं होते त्यांना विचारलं
तर त्यांनी सांगितलं वरती लावा, म्हणजे वरच्या मजल्यावर. म्हणून वरती जाऊन आसन लावलं. तर आता विचारलं पाणी वगैरे, त्यांनी सांगितलं समोर हँडपंप आहे, विहीर आहे आणि त्या विहिरीवर हँडपंप बसवलेला आहे. तिथं हँडपंप चालवला की पाणी येतं, विहिरीमधलंच पाणी हँडपंपला येतं. आणि तिथं हातपाय वगैरे धुवा. आणि आता जेवणाचं विचारलं, तर जेवणाचं विचारल्यावर त्यांनी सांगितलं जेवण तुम्हाला बनवावं लागेल. आता तसं रस्त्याने येताना आम्हाला खूप हॉटेलवाले म्हणत होते की आम्ही परिक्रमावासियांची सेवा करतो, त्यांना आम्ही जेवू घालतो, तुम्हाला जेवायचं असेल तर जेवा. पण एवढ्या लवकर कसं जेवणार? 4 आणि 5 वाजता. आणि पुन्हा आत्ता जेवलं तर आता जेवणाचा टाईमही नाही, आता जेवलं तर संध्याकाळी कसं? म्हणून आम्ही त्यांना शक्यतो नाहीच म्हणत आलो, चहा घेत आलो होतो. म्हणून माझ्या पतिदेवांनी तिथं विचारलं तर जेवणाचं कसं? त्यांनी सांगितलं तुम्हाला बनवावं लागेल. आता बनवायचं कसं? आणखी त्या ठिकाणी मध्य प्रदेशचे 2-3 परिक्रमावासी होते. मग माझे पतिदेव गेले, म्हणे आम्हाला द्या मग पीठ वगैरे. म्हणून पीठ घेतलं, डाळही घेतली आणि तिथे चूल मांडली. चूल मांडून आता सरपण, शहरात सरपण कुठं गोळा करणार? म्हणून तिथल्या शेजारच्या एका माणसाने सांगितलं इथून घेऊन जा 2 काड्या. मग 2 लाकडं तिथून आणले आणि स्वयंपाक बनवायला सुरुवात झाली. पण तिथे माझ्या पतिदेवाने सांगितलं की तू आराम कर वरती, आता तू जास्त थकलेली आहे म्हणून तू वरतीच आराम कर, आम्ही स्वयंपाक बनवतो. मग शेळके बाबा म्हटले अरे मी पण तुम्हाला मदत करतो. म्हणून ते 2 जण गेले आणि आणखी मध्य प्रदेशचे परिक्रमावासीच होते 3 जण. ते म्हटले आपण एकत्र स्वयंपाक बनवू. मग यांना आणखी आधार झाला. हे म्हटले तुम्ही फक्त डाळ बनवा, मी रोट्या बनवतो. शेळके बाबा म्हणे मग मी भाजतो. म्हणून त्यांनी उलथनं घेतलं आणि ते रोट्या भाजण्यासाठी बसले. माझे पतिदेव रोट्या लाटायला बसले. आणि त्या मध्य प्रदेशच्या परिक्रमावासियांनी सांगितलं आम्ही डाळ शिजवली की आम्ही भात पण शिजवणार आहोत, आम्हाला भाताशिवाय आम्हाला जमत नाही. हे म्हटले ठीक आहे. मग 2 चूल मांडलेल्या होत्या, दोन्हीकडे 2 चालू होतं. तेव्हा आता मी वरती झोपलेले होते, आराम करत होते. वायाळ दादाही बसले होते वाचन करीत, त्यांचं लिखाण करीत. माझे पतिदेव चपात्या लाटत होते. तर लाटता लाटता असा प्रसंग घडला की त्या चपातीमध्ये असं काहीतरी त्यांना जाड दिसलं. म्हणून त्यांनी ती चपाती लाटता लाटता हाताने ते काढून बघितलं उजेडामध्ये, तर ती एवढी मोठी म्हणजे बोटा इतकी जाड पांढरी आळई होती ती गव्हाच्या पिठामध्ये. ती आळई बघितली आणि आता त्यांना असं वाटू लागलं ह्या रोट्या लाटू का नको, ह्या लोकांना सांगू की काय, काही कळत नव्हतं. पण आम्ही नर्मदा मैयेची इच्छा समजून आत्तापर्यंत सगळ्या गोष्टींचा स्वीकार केलेला आहे, नर्मदा मैयेचा अपमान व्हायला नको. आणि म्हणून त्यांनी ते पीठ काढून गुपचूप चुलीत टाकलं. आणि तेवढ्यात आता शेळके बाबांची नजर चुकवली होती, पण तेवढ्यात आणखी ती पीठ चाचपून बघू लागले की ह्याच्यातही आहे की काय. पण नंतर नाही दिसल्या, पण तेवढीच निघाली. पण त्यांनी बघितलेली असल्यामुळे त्यांचं मन थोडं मनामध्ये असं वाटू लागलं की आता नेमकं काय केलं पाहिजे. म्हणून नर्मदा मैयाला सांगू लागले की मैया आता जर मी हे पीठ आळयाचं आहे असं सांगितलं तर हे कुणीच जेवणार नाही, आणि जर नाही म्हटलं, नाहीच सांगितलं तर हे जेवतील, आणि सांगितलं तर हे भुके म्हणजे उपाशी राहतील. मी काय केलं पाहिजे? तर त्यांनी विचार केला की एखाद्या माणसाला काही असेल, आता तर त्याच्यामध्ये काही नाही आहे, पण मी जर त्यांना नाही म्हटलो हे असं आहे तर हे उपाशी राहतील, आणि उपाशी राहिले तर मला पाप लागेल, दिवसभर उपाशी चाललेले आहेत. म्हणून ते काहीच बोलले नाहीत. आणि जेव्हा स्वयंपाक झाला, आम्हाला दोघांना खाली जेवायला बोलावलं, तेव्हा आम्ही सगळेजण जेवायला बसलो. तेव्हा माझ्या पतिदेवाला कधीच भात आवडत नाही, आणि आजच्या दिवशी त्यांचं मन एवढं किळसलं होतं, त्यांना वाटायचं आता मी रोटी खाऊ शकणार नाही. आम्हाला सगळ्यांना रोट्या दिल्या, आम्ही रोट्या खाल्ल्या, त्या मध्य प्रदेशच्या परिक्रमावासियांनी खाल्ल्या, सगळ्यांनी खाल्ल्या. त्यांनी अर्धीच रोटी घेतली की नको यांनाही वाईट वाटायला, आणि आणखी थोडा भात घेतला. जास्त जेवणही नको वाटलं, कारण आपण ह्यांना जे खाऊ घालतो आहे हे आता तर चांगलं आहे, पण माझं मन किळसलेलं आहे. म्हणून ह्यांना मी सांगू शकत नाही की मला रोटीच पाहिजे आणि भात नको आहे. आम्ही सगळ्यांनी रोट्याही खाल्ल्या, भातही खाल्ला. जेवण झाल्यावर
त्या दिवशी तर ते काहीच म्हटले नाहीत. पण नंतर ज्या माताजी जी सदाव्रत देत होती, त्या सदाव्रत देणाऱ्या माताजीला जाऊन सांगितलं की तुम्ही पीठ चाळून घेत जा. तुम्ही सेवा करताय ना, तुम्ही खूप मोठं काम करताय, खूप पुण्याचं काम करताहेत. त्या माताजीसोबत ही हिंदीमध्ये बोलू लागले. आता मी ताट धुता मी ऐकलं थोडं, पण मला काही कळलं नाही. ते म्हणत होते की तुम्ही पीठ चाळून घेत जा, परिक्रमावासींची सेवा करत आहेत, खूप पुण्याचं काम आहे, खूप मोठं काम आहे. पण पुण्य करता होय पाप असं व्हायला नको, म्हणून तुम्ही असंच लोकांना पीठ देऊ नका. तुम्ही जे पीठ मला दिलं होतं त्याच्यामध्ये आळी निघली आणि मला ते खूप वाईट वाटलं. पण मी तुम्हाला गुपचूप सांगतो की असं परत कोणत्या परिक्रमावासियांना त्रास व्हायला नको. म्हणून त्या बाईलासुद्धा ते पटलं आणि त्या माताजीने सांगितलं मी आता पीठ चाळून घेईन सगळं आणि मी चांगली सेवा करेन. ह्यांनी सांगितलं की याचं खूप पुण्य असतं. तुम्हाला त्याचं महत्त्व माहिती असेल किंवा नसेल, तुम्ही जरी इथे रोजानी असल्या तरीसुद्धा त्याचं तुम्ही जर चांगल्या मनाने केलं तर त्याचं पुण्य भेटत असतं. म्हणून तिला ते चांगलंच पटलं आणि तिने त्याच वेळी त्यांच्या देखतच हे बघा मी लगेच पीठ चाळायला सुरुवात करते आणि तिने ते पीठ चाळायला सुरुवात केली. मग हे वरती आल्यावर मला असं वाटायचं मी यांना विचारावं, पण मी तेव्हा विचारलंच नाही. कारण वरती आल्यावर आम्हाला आरती पूजा करायची राहिलेली होती. स्वयंपाकामुळे खूप उशीर झालेला होता. म्हणून सगळे वरती आलो आणि आता आरती वगैरे केली. आरती वगैरे झाल्यावर आज खूप असं एकदम मनाला प्रसन्न वाटत होतं. पायांचा त्रासही एकदम कमी झालेला होता. आणि आता सगळेच एकमेकांना म्हणू लागले की आज खूप छान वाटलं, आज आपल्याला रामायणामधली कथाही ऐकायला मिळाली आणि प्रवासही चांगला झाला. माझ्या पतिदेवानी सांगितलं हो आपल्याला उद्यासुद्धा असाच प्रवास आहे, कारण उद्यासुद्धा खूप चढ उतार आहे, खूप मोठे मोठे घाट चढायचे आहेत, उतरायचे आहेत. म्हणून सगळ्यांनी आता आराम करा लवकरच. आणि आराम झाला की आपण उद्यासुद्धा रस्ता आहे, मोठा डांबरी रस्ता आहे, त्यामुळे आपण किती लवकर चालायला लागलो तरी काही अडचण नाही आहे. म्हणून आता लवकर आराम करायचा आहे. म्हणून सगळे एकमेकांना पुन्हा एकदा नर्मदे हर म्हटले आणि नर्मदे हर म्हणून आजचा विश्राम इथेच झाला. म्हणून इथेच थांबते. नर्मदे हर.